संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 15वा. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यायाच्या सुरुवातीस श्री गुरूंना वंदन करून आपल्या श्री गुरुचरणाची मोठ्या श्रद्धेने मानसिक पूजा केली व अशा भावपूर्वक श्री गुरुचरण सेवेने चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त होतो एवढे त्याचे चरण सेवेत आहेत. माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी मला त्यांचा एकच शिष्य मानले असून व त्यांच्या प्रेम भावनेचा मी एकमात्र अधिकारी असल्यामुळे त्यांच्या कृपेने माझ्या अज्ञानालाच त्यांनी ज्ञानमय करून टाकले आहे, असे भावपूर्वक आपल्या श्री गुरुचे वर्णन करून श्री ज्ञानदेवांनी प्रस्तुत अध्यायातील विषयाला प्रारंभ करून भगवंतांनी अर्जुनाला जे संसाराचे अनित्यत्व अश्वत्व वृक्षाच्या रूपकाने सांगितले आहे तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी श्री गुरु कृपेने तुम्हाला सांगणार आहे. संसाराचे मिथ्यात्व व जीव ब्रह्माचे ऐक्य या अध्यायातील मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, मुळात हा संसारच नाही, परंतु जो भासमान होतो तो कल्पित आहे. असा हा कल्पित संसार वृक्ष वरती उत्पन्न होतो, म्हणून याला ऊर्ध्वमूळ म्हणतात. निराकार नित्य अद्वय आनंद अत्यंत निर्मळ सुख जे ब्रह्म ते संसार या वृक्षाचे ऊर्ध्व असे मूळ आहे. कोणी याला माया म्हणतात. ती सत्सद विलक्षण अनिर्वचनीय व असद अशी जी माया या वृक्षाचे बीज आहे आणि या मायेचा ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आला म्हणजे तिचा प्रभाव एवढा असतो की ती शुद्ध परब्रह्माला झोकाळून टाकते. म्हणजे त्याला स्वरूपाविषयक अज्ञान उत्पन्न होऊन आपलाच विसर पडतो आणि हेच या वृक्षाचे मूळ आहे. पुढे त्याची खाली वाढ होऊ लागते. सर्वप्रथम महत्त्वम हे एक टवटवीत पान फुटते व तेच पान विविध होऊन त्याला सत्य रज तम अहंकार रूपी शेंडा फुटतो. त्यापासून अंतःकरण चतुष्टयाला शाखा फुटतात. त्यानंतर आकाशादी पंचमहाभूते फोक तयार होऊन शब्दादी पंचविषय रूपी पाने फुटतात. अशा प्रकारे एका ब्रह्मापासून कल्पित संपूर्ण संसाराची उभारणी होते व तो फोफावतो. भगवंतांनी या संसाररूपी वृक्षास अश्वत्थ असे म्हटले आहे, कारण हा संसार क्षणभंगूर असून तो प्रतिक्षणी बदलत असतो. तो उद्यापर्यंत न टिकणारा, म्हणून त्यास अश्वत्थ म्हणतात. या वृक्षाचा प्रतिक्षणी बदल एवढ्या जलद गतीने होतो की त्याचा तर्कही करता येणे शक्य नाही. भोवरा जमिनीवर वेगाने फिरतो, परंतु तो जमिनीवर स्थिर उभा आहे असे वाटते. त्याप्रमाणे याची एखादी फांदी तुटली तर त्याच्या जागी अनेक नवीन फांद्या केव्हा फुटल्या हे मुळीच कळत नाही. प्रलय आणि संहारात्मक वारा फुटून 4 युगे संपतात व कल्पाच्या आरंभी पुन्हा तितक्याच वेगाने 4 युगादी नवीन फांद्या लागतात. तेव्हा अज्ञानी लोकांना हा भयवृक्ष सतत हिरवागार टवटवीत वाटतो, परंतु जे महात्मे त्याचा वेग जाणतात त्यांची पक्की समजूत झालेली असते की याचे मूळ अज्ञानात असून जो दिसतो तो मिथ्या भास आहे. असे जे थोर पुरुष असतात ते मी पूज्य मानतो. अशा प्रकारे हा भववृक्ष निर्माण होतो हे सांगून तो फोफावतो कसा ते सांगतात. प्रथमतः हा 4 प्रकारच्या खाणीतून जीव योनी उत्पन्न होतात व पुढे त्रिगुणात्मक वारा सुटून हा वृक्ष 3 ठिकाणी भेदला जाऊन म्हणजे रजोगुण तमोगुण सत्वगुण. पुढे त्यास मनुष्यरूपी ह्या फांद्याची मधोमध वाढ होते. त्याच फांद्यांना 4 वर्णादी उपफांद्या फुटतात. मनुष्य शरीर ह्या जरी खालच्या फांद्या आहेत, परंतु त्याच फांद्या पुढे मुळे रूपाने वाढतात व या संसाररूपी वृक्षाचा विस्तार करतात. तमोगुणमुळे निषिद्ध कर्माचरण होऊन शेवटी किडा मुंगी कृमी कीटक झाडे दगड पशुपक्षी इत्यादी अंडशाखांचा विस्तार होऊन अधोगती फळाची प्राप्ती होते. सत्वगुणाच्या वाऱ्याची झुळूक आली म्हणजे धर्मरूपी शाखाची वाढ होऊन त्यात स्वर्गादी फळांनी भरलेल्या अशा फांद्या येतात. त्या एवढ्या वाढतात की शिवलोक सत्यलोकापर्यंत पोहोचतात, परंतु त्याच्याही वर उरले फक्त ब्रह्म म्हणजे ज्यापासून या वृक्षाची निर्मिती झाली तेथपर्यंत फक्त मनुष्यरूपी शाखांची वाढ होत जाते. अशा प्रकारे हा विश्वनिर्मिती पसारा भगवंत म्हणतात, अर्जुना तुला मी वृक्षाच्या रूपकात सांगितला. आता ज्या भववृक्षाचे निर्विकार ब्रह्मापर्यंत ज्याचे मूळ असून स्थावरापर्यंत शाखा पसरल्या आहेत आणि मनुष्यरूपी या त्याच्या मधल्या शाखा विस्तारल्या आहेत, असा बळकट विशाल हा वृक्ष फोफावला आहे, तेव्हा याचा नाश कसा करावयाचा असा विचार भगवंत म्हणतात. अर्जुना तुझ्या मनात भेडसावेल तर अर्जुना याचा नाश करणे तेवढे अवघड नाही.
अवघड नाही, कारण हा जो संसार दिसतो तो मुळातच मिथ्या आहे. तो नित्य शुद्ध ब्रह्मचैतन्य याच्या सामान्य ज्ञानाने व विशेष रूपाच्या अज्ञानाने संसार वृक्ष निर्माण होतो. म्हणून याला ब्रह्मचैतन्य निमित्त कारण असून मूळ परिणाम उपादान कारण अज्ञान किंवा माया हे आहे. या अज्ञानामुळे मिथ्य जो संसार तो सत्य भासतो आणि अज्ञानाची निवृत्ती ही ब्रह्मचैतन्याच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायांनी होत नाही. एकदा का हे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे अज्ञान आपोआपच नाहीसे होऊन ब्रह्म व आत्मा हे एकच आहे व जीव हा ब्रह्माचा अंश आहे हे निष्काम कर्म, विवेक, प्रखर वैराग्य अंगी आले म्हणजे अशी प्रचिती येते आणि ज्यांना असा अभेद साक्षात्कार झाला ते महात्मे माझ्या ब्रह्मस्थितीला प्राप्त होतात. त्यांना पुन्हा जन्म नाही. हे ऐकून अर्जुन भगवंताला म्हणाला, देवा, जे पुरुष तुझ्या स्वरूपाला प्राप्त होतात ते मूळचे तुझ्याशी भिन्न राहतात का अभिन्न? कारण भिन्न राहून तुझ्या ऐक्याला पावतात असे म्हणावे तर त्यांना पूर्वजन्म निश्चित आहे व अभिन्न राहून तुझ्या स्वरूपी येत असतील तर ते शब्दाने तरी तुला कसे सांगता येईल? असा भगवंताला अर्जुनाने मार्मिक प्रश्न विचारल्यामुळे देवाने अर्जुनाचे कौतुक करून उत्तर देण्यास सुरुवात केली. देव म्हणतात, अर्जुना, वास्तविक जीव हा माझे स्वरूपाहून भिन्न नाही, तो माझे स्वरूप आहे. मी जसा सर्व भेदरहित निरुपाधिक आहे, परंतु कल्पित अज्ञान, तत्कार्य, देहेंद्रिय याचे उपाधी संबंधामुळे माझ्याहून जीव चैतन्य भिन्न वाटणे हा केवळ भ्रम आहे. वास्तविक अर्जुनाने निर्विकार निरुपाधिक स्वरूपाविषयी विचारणा केली, परंतु भगवंत त्यास ते न सांगता प्रथम सोपाधिक स्वरूप सांगतात. कारण दळणातील खडे वेचले म्हणजे खाली फक्त धान्यच राहते, त्याप्रमाणे सोपाधिक स्वरूप कळाले म्हणजे खाली जे राहील ते निरुपाधिकच आहे हे वेगळे सांगावयास नको. म्हणून अर्जुनाला हे सोपाधिक व निरुपाधिक समजावे एवढ्याकरिता पुढे भगवंत क्षराक्षराची स्वरूपे म्हणजे क्षर पुरुष व अक्षर पुरुष याचे वर्णन करून विस्तारपूर्वक सांगून अर्जुनाचे समाधान करतात व पुढे या दोन्ही पुरुषाहून तिसरा उत्तम पुरुष आहे ते सांगतात. क्षर व अक्षर या दोन्ही पुरुषाहून उत्तम पुरुष अगदी वेगळा आहे. निरुपाधिक केवळ निर्विशेष चैतन्य म्हणजेच उत्तम पुरुष. एकदा का हा पुरुष प्रकट झाला म्हणजे क्षराक्षर या दोन्ही पुरुषांना उपाधीसह नाहीसा करतो व मी ब्रह्म आहे अशा ज्ञानावर आला म्हणजे मी देह आहे हे अज्ञानही नाहीसे होते. परंतु पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञान ही ज्या ठिकाणी राहत नाही तो उत्तम पुरुष होय. म्हणजे ज्या ठिकाणी द्वैताद्वैत हे काहीच राहत नाही त्यास सर्व लोक परमात्मा म्हणतात. एकंदरीत हे सर्व जग मिथ्य असून आपणच सर्व ब्रह्म आहोत या अनुभवावर येतो तेव्हा माझी भक्ती करण्याची योग्यता प्राप्त होते. कारण मदस्वरूप झाल्याशिवाय माझी यथार्थ भक्तीच होऊ शकत नाही. असे सर्व वेदातील सार भगवंतांनी अर्जुनाला तो सुमन व शुद्धमती उत्तम अधिकारी असल्यामुळे त्याला गुह्यातील गुह्य असे ज्ञान सांगितले. असा हा गीता ग्रंथ सर्वश्रेष्ठ असून तो कसाही श्रवण केला तरी मोहाची निवृत्ती व ज्ञानाची प्राप्ती करून देणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे, असे श्री ज्ञानदेवाने सांगून हा 15वा अध्याय संपविला.